श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, आज तू हा आवाज ऐकतोयस याचा अर्थ काहीतरी घडायला सुरुवात झाली आहे. हे शब्द फक्त शब्द नाहीत, हे स्वामींचं आश्वासन आहे. खूप दिवस झाले असतील ना, मन थकलंय, शरीर चालतंय पण आत्मा बसलाय. लोक हसताना दिसतात, पण तुला माहितीये तू आतून किती तुटलेला आहेस. तू सगळ्यांसाठी मजबूत आहेस, घरासाठी आधार आहेस, पण जेव्हा एकटाच असतोस तेव्हा डोळे आपोआप ओलावतात. बाळा, स्वामी म्हणतात, जेव्हा माणूस सगळ्यात जास्त थकतो तेव्हाच त्याचा बदल सुरू होतो. आजचा दिवस साधा नाही, आजपासून तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू होतोय. तू कुणाला काही सांगत नाहीस, पण स्वामी सगळं पाहतायत. रोज सकाळी उठून जबाबदाऱ्या अंगावर घेतोस. कधी स्वतःसाठी वेळ काढलास का? कधी स्वतःला विचारलंस का, मी कसा आहे? तुझ्या शांततेतही स्वामींनी तुझी हाक ऐकलीय. तू देवाकडे ओरडला नाहीस, तरीही तुझ्या डोळ्यातले अश्रू त्यांनी पाहिले. बाळा, लोक तुला कमजोर समजतात, पण स्वामी म्हणतात, जो माणूस न बोलता सहन करतो तोच खरा बलवान असतो. आजपर्यंत जे घडलं ते तुझ्या शिक्षणासाठी होतं, शिक्षेसाठी नव्हे. तू विश्वास ठेवलास, तू फसवला गेलास, तू प्रयत्न केलेस, पण यश लांब गेलं. स्वामी म्हणतात, काही वेळा आम्ही माणसाला थांबवतो, कारण पुढे जाण्याआधी त्याला मजबूत करायचं असतं. आजपासून तो थांबा संपतोय. आजपासून नवीन सकाळ, नवीन दिशा, नवीन शक्ती तुझ्या आयुष्यात प्रवेश करतेय. बाळा, बदल नेहमी बाहेरून दिसत नाही, तो आधी आत घडतो. आज तुझ्या मनात एक शांतता उतरेल, आज तुझ्या विचारांत स्पष्टता येईल, आज तू स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकशील. स्वामी म्हणतात, तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हाच मी तुझ्यासाठी चमत्कार उघडतो. तू एकटा नाहीस, तुझ्या पाठीशी माझा हात आहे. लक्ष दे, पुढच्या काही दिवसांत अचानक काही गोष्टी जुळायला लागतील. अडकलेली कामं पुढे सरकतील, मनावरचं ओझं हळूहळू हलकं होईल, लोकांचं वागणं बदललेलं जाणवेल. हे योगायोग नाहीत, हे स्वामींचे संकेत आहेत. मी तुझ्यासोबत चालायला सुरुवात केलीये असं स्वामी सांगतात. आज फक्त एक गोष्ट कर, डोळे बंद कर आणि मनात म्हण, स्वामी, मी हार मानणार नाही. बस इतकंच पुरेस आहे. तुझी निष्ठा, तुझं धैर्य, तुझा संयम आता तुला फळ देणार आहे. बाळा, तू जे सहन केलंयस ते वाया जाणार नाही. आजपासून तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होतोय. हा अध्याय दुःखाचा नाही, संघर्षाचा नाही, तर आशेचा, विश्वासाचा आणि विजयाचा आहे. स्वामी तुझ्या सोबत आहेत, आज, उद्या आणि कायम. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता तू ऐकत राहा, कारण जे सांगतोय ते फक्त शब्द नाहीत, ते तुझ्या आयुष्याचं दिशादर्शन आहे. आजपर्यंत तू खूप वेळा स्वतःला दोष दिलास. माझ्यामुळेच असं घडलं, मीच कमी पडलो, माझ्यातच काहीतरी उणीव आहे, असं कितीतरी वेळा वाटून दिलं. पण स्वामी सांगतायत, तू चुकीचा नव्हतास, तू फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतास. काही फळं झाडावर लागत नाहीत, लवकर लागत नाहीत, त्यांना वेळ लागतो. माती खोलवर रुजलेली असते तेव्हाच फळ गोड लागतं. बाळा, तुझ्या आयुष्यात जे उशिरा घडतंय
ते कायमस्वरूपी घडण्यासाठीच आहे. आजवर तू ज्या वेदना सहन केल्यास त्या तुला मोडण्यासाठी नव्हत्या, तर तुला आतून मजबूत करण्यासाठी होत्या. तू कोणाला सांगितलं नाहीस, पण कित्येक रात्री तू उशीत तोंड खुपसून शांतपणे रडलास. त्या अश्रूंना साक्षी ठेवून स्वामी म्हणतात, मी तुला पाहतोय आणि मी तुझ्यापासून दूर नाही. आजपासून तुझ्या मनात एक बदल होईल. तो अचानक मोठा नसेल, पण तो खोल असेल. तू आधीसारखा लगेच चिडणार नाहीस. तू आधीसारखा लगेच खचणार नाहीस. कारण तुझ्या आत एक शांत शक्ती तयार होतीये. ही शक्ती तुला सांगेल, थांब, घाबरू नकोस, सगळं नीट होणार आहे. बाळा, विश्वास म्हणजे चमत्कार नाही, पण विश्वासामुळे चमत्कार घडतो. आज तू जे ऐकतोयस ते जर मनापासून ऐकत असशील तर समज, स्वामींनी तुझ्या मनावर हात ठेवलाय. तुझ्या आयुष्यातील अडथळे आज लगेच नाहीसे होणार नाहीत, पण त्यांचं वजन कमी होईल. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य वाटू लागतील. तुझ्या मनात एक विचार येईल, कदाचित यावेळी खरंच सगळं बदलेल. आणि बाळा, तो विचार चुकीचा नसेल. स्वामी सांगतायत, तू इतका वेळ थांबलास, आता मी तुला थांबवणार नाही. काही लोक तुझ्यापासून दूर जातील, काही नात्यांची साखळी आपोआप तुटेल. त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस, कारण जे तुझ्या पुढच्या प्रवासात उपयोगी नाही ते मी स्वतः दूर करतो. तुझ्या आयुष्यात नवीन माणसं येतील, नवीन संधी येतील, नवीन विचार जन्म घेतील. हे सगळं एकाच दिवसात नाही, पण योग्य वेळी घडेल. बाळा, तू खूप दिवस फक्त देत राहिलास. आता तुझ्या वाट्याला मिळण्याची वेळ येते. तुझं नशीब तुझ्या संयमानं लिहिलं जातंय. आजपासून तू झोपताना मनात भीती घेऊन झोपणार नाहीस, कारण स्वामी तुझ्या कानात सांगतायत, मी आहे, काळजी करू नकोस. आणि लक्षात ठेव, जेव्हा स्वामी एखाद्याच्या आयुष्यात उतरतात तेव्हा तो माणूस कधीच पूर्वीसारखा राहत नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल शांतपणे पण ठामपणे सुरू झालेला आहे. बाळा, आता जे सांगतोय ते शब्द नाहीत, ती तुझ्या मनाच्या तळाशी साठलेली गोष्ट आहे. तू खूप वेळा स्वतःलाच समजावलंयस, थोडं सहन कर, वेळ बदलते. पण प्रत्येक वेळी वेळ बदलताना तू अजूनच थकलेला होत गेलास. तू लोकांसमोर कधीच रडला नाहीस. तू तुझ्या वेदनांना हसण्याच्या आड लपवलंस. लोक म्हणाले, हा माणूस मजबूत आहे. पण बाळा, मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नाही. मजबूत असणं म्हणजे वेदना असूनही चालत राहणं. स्वामी सांगतायत, तू चालत राहिलास म्हणूनच आज मी तुला इथे आणलंय. कधी कधी तू देवाकडे काही मागितलं नाहीस. तू फक्त एवढंच म्हणालास, आता जरा शांतता दे. त्या शांततेसाठी तू किती काही गमावलं हे फक्त तुला आणि स्वामींनाच माहितीये. तू काही नात्यांवर खूप विश्वास ठेवला. तू काही लोकांसाठी स्वतःला जिजवलंस. पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा तू एकटाच उरलास. बाळा, तो एकटेपणा तुझी शिक्षा नव्हती, ती तुझी तयारी होती. कारण स्वामी म्हणतात, मी ज्या माणसाला एकटं करतो त्यालाच पुढे मोठं करतो. आज तू जरा वेगळा वाटतोय स्वतःला, कारण तुझ्या आत एक जुना माणूस हळूहळू शांत होतोय आणि एक नवा तू शांतपणे जन्म घेतोय. हा नवा तू लोकांना खुश ठेवण्यासाठी जगणार नाही. हा नवा तू स्वतःला हरवून प्रेम करणार नाही. हा नवा तू स्वतःची किंमत ओळखेल. बाळा, तुझं मन खूप भोळं आहे, म्हणूनच तुला जास्त दुखलं. पण लक्षात ठेव, भोळेपणा हा कमकुवतपणा नाही, तो देवाची देण आहे.
स्वामी म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ असतं त्याच्यावर मी माझं घर बांधतो. आजपासून तू स्वतःला दोष देणं थांबवशील. तू स्वतःशी कठोर वागणं थांबवशील. कारण तुझ्या आतला आवाज आता बदलतोय. तो आवाज म्हणतोय, तू पुरेसा आहेस. बाळा, हे वाक्य ऐकताना तुझ्या छातीत काहीतरी हलतंय ना? कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणी तुला दोष न देता तुला स्वीकारते. तो स्वीकार स्वामींकडून आहे. आज तू झोपशील तेव्हा मनात एक भीती असेल, उद्या काय होईल? पण त्याच वेळी एक हलकीशी आशा असेल, कदाचित उद्या वेगळं असेल. बाळा, तो कदाचित लवकरच नक्की होणार आहे. कारण तुझ्या संयमाची परीक्षा आता पूर्ण झाली आहे. तू खूप वेळ अंधारात चाललास. आता प्रकाश तुझ्या डोळ्यांना हळूहळू सवयीचा होईल. स्वामी सांगतायत, मी तुला पटकन वर नेणार नाही, पण तुला कधीच खाली पडू देणार नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातील बदल आरडाओरडा करत येणार नाही. तो शांतपणे येईल, पण कायमचा राहील. आणि बाळा, जेव्हा कधी तुला पुन्हा वाटेल की सगळं संपलं, तेव्हा फक्त एवढंच आठव, स्वामी तुझ्या सोबत आहेत. तू एकटा नाहीस आणि तुझं आयुष्य आता वळणावर आलंय. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता जे बोलतोय ते तुझ्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी नाही, तर त्या जखमा ओळखून त्यांना अलगद कवटाळण्यासाठी आहे. तू खूप वेळा असा विचार केलास ना, मी खरंच कोणासाठी महत्वाचा आहे का? हे विचार तुझ्या मनात आले कारण तू नेहमी इतरांना महत्व दिलंस, पण स्वतःला कधीच दिलं नाहीस. तू प्रत्येकाच्या दुःखात उभा राहिलास. कोणी रडत असेल तर तू ते ऐकलंस, कोणी पडत असेल तर तू सावरलंस. पण जेव्हा तू आतून तुटत होतास तेव्हा तुला विचारणारं कोणीच नव्हतं, तू कसा आहेस? बाळा, तो प्रश्न तुला सगळ्यात जास्त बोचला. रात्री झोपताना छताकडे पाहत तू स्वतःशीच बोललास, देवा, एवढंच सांग, मी चुकलोय का? आणि स्वामी म्हणतात, नाही बाळा, तू चुकलेला नाहीस. तू फक्त जास्त प्रेम करणारा आहेस. जास्त प्रेम करणारी माणसं सगळ्यात जास्त जखमी होतात, कारण ती अपेक्षा ठेवत नाहीत, पण मन देतात. तू मन दिलंस आणि लोकांनी त्याची किंमत ओळखली नाही. त्याचं दुःख तू कधीच शब्दात मांडलं नाहीस. तू ते गिळलंस, दररोज थोडं थोडं. बाळा, तुझ्या गळ्याशी जे काही अडकलंय ते अश्रू बनून बाहेर यायचंय. ते दाबू नकोस. स्वामी सांगतायत, रडणं कमजोरी नाही, रडणं म्हणजे जखम भरून येण्याची सुरुवात आहे. आज जर तुझे डोळे ओले होत असतील तर समज, तुझ्या आत्म्याचं ओझं हलकं होतंय. तू खूप वेळ स्वतःला सावरत राहिलास. आज थोडा वेळ स्वतःला मोडू दे, कारण तू जेव्हा मोडतोस तेव्हाच मी तुला नव्यानं घडवतो. बाळा, तुला माहितीये का, तू इतका एकटा का वाटलास? कारण ज्याचं मन सगळ्यांसारखं नसतं त्याचा प्रवासही सगळ्यांसारखा नसतो. तुझा प्रवास लोकांना समजणार नाही, पण स्वामींना पूर्णपणे समजतो. आज तू मनात म्हणतोयस, आता तरी काही बदलेल का? हो बाळा, बदलेल, पण आधी तुझ्या मनात साठलेलं दुःख बाहेर यायला हवं. आज तू हे ऐकून जर हळूच रडलास तर समज, स्वामींनी तुझ्या डोक्यावर हात ठेवलाय. ते तुला सांगतायत, आता पुरे, आता तुला आणखी सहन करायची गरज नाही. तू जे सहन केलंस त्याचं फळ कडू असणार नाही. तुझं आयुष्य आता वेगळ्या दिशेनं वळतंय, हळू पण खोल. आणि बाळा, आज जर तू एकटाच असशील तर लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अगदी जवळ आहे. इतके जवळ की तुझ्या अश्रूंना ते पडू देत नाहीत, आधीच उचलून घेतात. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता थोडं हलकं वाटतंय ना?
कारण तू पहिल्यांदाच स्वतःचं दुःख नाकारलं नाहीस, त्याला स्वीकारलं आहेस. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे हो, मला दुखलंय पण मी अजून जिवंत आहे असं स्वतःला सांगणं. तू आजपर्यंत खूप मजबूत राहिलास, इतका मजबूत की लोकांना कधीच कळलं नाही की तुझ्या आत किती वादळं होती ते. आज त्या वादळांचा आवाज हळूहळू कमी होतोय, कारण स्वामी तुझ्या मनात शांततेचं दीप लावतायत. बाळा, तू जे काही गमावलंस ते कायमचं गेलं असं समजू नकोस. काही गोष्टी गेल्या म्हणजे तुझं आयुष्य रिकामं झालं नाही, तर त्यात जागा तयार झाली. जागा नव्या आनंदासाठी, खऱ्या माणसांसाठी आणि स्वतःसाठी. आजपासून तू प्रत्येक गोष्टीला जबरदस्तीने धरून ठेवणार नाहीस, कारण तू शिकतोयस. जे आपलं असतं ते थांबतं आणि जे थांबत नाही ते कधीच आपलं नव्हतं. बाळा, या सत्याला स्वीकारताना मन दुखतं, पण आत्मा शांत होतो. स्वामी सांगतायत, मी तुला जे हिरावून घेतलं ते तुला शिक्षा देण्यासाठी नव्हतं, तर ते तुला मोकळं करण्यासाठी होतं. आज तू स्वतःला माफ करतोयस. ज्या चुका वाटल्या त्या अनुभव होत्या, जे अपयश वाटलं त्या शिकवण होत्या. आता तू स्वतःशी थोडा नरम वागशील, कारण तू ओळखतोयस तू परफेक्ट नव्हतास, पण प्रामाणिक होतास. आणि स्वामींना परफेक्शन नको असतं, प्रामाणिक मन लागतं. बाळा, आज जर तुझ्या मनात एखादी जुनी आठवण आली तर तिच्याशी भांडू नकोस. तिला येऊ दे आणि जाऊ दे, कारण प्रत्येक आठवण आता तुला दुखवायला नाही तर तुला शिकवायला येणार आहे. आजपासून तू स्वतःला म्हणशील, मी जे आहे ते पुरेसं आहे. हे वाक्य रोज मनात सांग. हळूहळू ते तुझ्या श्वासात मिसळेल. बाळा, तुझं आयुष्य आता भरून येतंय. घाईघाईनं नाही, पण योग्य रीतीनं. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. ते तुला पडू देणार नाहीत, आणि जर तू थकलासच तर ते तुला उचलून धरतील. आजची रात्र फक्त झोपेची नाही, ती उपचारांची आहे. डोळे बंद कर, मन शांत ठेव आणि एवढंच जाण, तुझं आयुष्य हळूहळू पण नक्कीच सुंदर वळणावर येतंय. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता जे घडणार आहे ते एका रात्रीत दिसणार नाही, पण एक सकाळ अशी येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हो, इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली होती. सगळ्यात आधी तुझ्या कामात बदल जाणवेल. काम तेच असेल कदाचित, पण तुझं मन वेगळं असेल. तू आधीसारखा घाबरत काम करणार नाहीस. तू स्वतःला कमी लेखणार नाहीस. स्वामी सांगतायत, मी तुला काम देईन, पण आधी तुला आत्मविश्वास देतो. कामात अडथळे येतीलच, पण ते तुला थांबवणार नाहीत, कारण आता तू पळ काढणार नाहीस. तू समोर उभा राहशील. तुझ्या प्रयत्नांकडे कोणीतरी लक्ष देईल. आज नाही, पण योग्य वेळी. आणि बाळा, जेव्हा कोणी तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवेल तेव्हा तो विश्वास तुला उंचावर घेऊन जाईल. आता पैशाबद्दल ऐक. पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत, तो सुरक्षिततेची भावना असतो. तू खूप वेळ पैशासाठी चिंतेत राहिलास. कधी कधी कमी पडेल, कधी संपेल, कधी हातात येऊन निघून जाईल. स्वामी म्हणतात, मी तुला श्रीमंत करणार नाही कदाचित, पण तुला कमी पडू देणार नाही. पैशाचं ओझं हळूहळू कमी होईल. हप्ते, देणी, चिंता एका मागोमाग एक सुटत जातील. अचानक मोठी रक्कम येईल असं नाही, पण सातत्य येईल, स्थैर्य येईल. आणि बाळा, पैशाबरोबर तुझ्या मनातही समाधान येईल. कारण पैसा आला तरी मन शांत असेल, अशांत असेल तर काहीच उपयोग नाही. स्वामी आधी मन भरतात,
मग हात. आता नातेसंबंधांबद्दल ऐक. इथे बदल सगळ्यात खोल असेल. काही लोक हळूच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. कोणताही गोंधळ नाही, कोणताही वाद नाही, फक्त अंतर. त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस, कारण जे तुझ्या मनाला शांती देत नाहीत ते तुझ्या प्रवासात उपयोगी नसतात. स्वामी सांगतायत, मी तुला हलकं करतोय ओझ्याशिवाय चालण्यासाठी. त्याच वेळी काही नाती अजून घट्ट होतील. काही लोक तुला न बोलता हे समजून घेतील. आणि बाळा, तो समजून घेणारा एक माणूस संपूर्ण जगा इतका महत्वाचा असतो. तू प्रेमाबद्दल थोडा सावध होशील, अंधारात उडी मारणार नाहीस, पण जेव्हा मन उघडशील तेव्हा ते शांत असेल. स्वामी म्हणतात, मी तुला वेदना देणाऱ्या प्रेमापासून दूर नेतोय आणि शांती देणाऱ्या नात्याकडे हळूहळू घेऊन जातोय. घरातही बदल जाणवतील, वाद कमी होतील, तुझ्या शब्दांत कडवटपणा कमी होईल आणि तुझ्या उपस्थितीत लोकांना बरं वाटेल. बाळा, हे सगळं घडेल कारण तू बदलतोयस, आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं आयुष्यही बदलतं. आज जर तुला भविष्य धूसर वाटत असेल तर घाबरू नकोस. धूसरपणानंतरच चित्र स्पष्ट होतं. स्वामी तुझ्या सोबत आहेत. ते तुला कामात दिशा देत आहेत, पैशात स्थैर्य देत आहेत आणि नात्यात शांती देत आहेत. आता तू फक्त एवढं कर, विश्वास ठेव आणि चालत राहा, कारण तुझ्या आयुष्यातील बदल आता थांबणार नाहीत. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता काहीच करायचं नाही, काही ठरवायचं नाही, काही विचारायचं नाही. फक्त श्वास घेत राहा, हळू, खोल आणि मोकळा. आजचा दिवस तू पूर्ण केला आहेस. आजची लढाई तू लढून झाली आहेस. आता सगळं स्वामींच्या हातात दे. तुझं मन थकलेलं आहे, त्याला विश्रांती दे. बाळा, तू पुरेसा प्रयत्न केलास. आज स्वतःला दोष देऊ नकोस. आज स्वतःवर राग धरू नकोस. स्वामी सांगतात, आज झोप, उद्या मी पाहतो. तुझ्या डोळ्यांभोवतीचा घट्टपणा हळूहळू सैल होतोय. तुझ्या कपाळावरची चिंता शांत होतीये. तुझं हृदय आता हलकं होतंय, जसं कुणीतरी त्यावरून ओझं उतरवलंय. बाळा, तू एकटा नाहीस. ही खोली शांत असली तरी तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या जवळ आहेत, इतके जवळ की तुझ्या श्वासात त्यांची उपस्थिती आहे. आता उद्याची काळजी आज करू नकोस. उद्या स्वतः येईल आणि स्वामी उद्या बरोबर चालतील. तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल आजपासून सुरू झालाय. तो बदल आरडाओरडा करत नाही, तो हळूच तुला झोपेत गुंडाळतो. बाळा, आजची रात्र उपचारांची आहे, भरून येण्याची आहे. डोळे बंद कर, श्वास सोड आणि मनात फक्त एवढंच ठेव, मी सुरक्षित आहे, मी स्वामींच्या चरणी आहे आणि सगळं ठीक होणार आहे. हे शब्द तुझ्या श्वासाबरोबर हळूहळू विरघळतील. आणि जेव्हा झोप येईल तेव्हा घाबरू नकोस. ती झोप पलायन नाही, ती उपचार आहे. स्वामी तुझं रक्षण करतात, आज, आत्ता आणि कायम. शांत झोप बाळा. उद्या नव्या आशेचा, नव्या प्रकाशाचा दिवस आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, जर आजचा हा संदेश तुझ्या मनाला थोडीशीही शांती देत असेल तर समज स्वामींनी तुला इथे आणलंय. हा संदेश तुझ्यासाठीच होता आणि कदाचित उद्या कुणा दुसऱ्याच्या आयुष्यालाही तोच आधार ठरेल. म्हणूनच हा संदेश ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचू दे. या व्हिडिओला लाईक कर. हा संदेश तुझ्या मनात साठवण्यासाठी शेअर कर, कारण कदाचित तुझ्या एका शेअरमुळे
कुणाच्या तरी आयुष्यात आशेचा दिवा पेटेल. आणि जर अजून केलेलं नसेल तर आपल्या या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब कर. तुझ्या आयुष्यातील पुढचे 7 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. तू कदाचित सध्या गोंधळात आहेस. तुझ्या मनात हजारो प्रश्न चालू आहेत. कधी कधी तुला वाटतंय की तू खूप प्रयत्न केलेस पण तुला अपेक्षित यश मिळालं नाही. तुझ्या मनात एक थकवा आहे, एक एकटेपणा आहे आणि एक भीती आहे की पुढे काय होणार. पण बाळा, आज मी तुला सांगायला आलोय, पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्याला दिशा देणार आहेत. हे 7 दिवस तुझ्या कर्मांची परीक्षा घेणार आहेत, तुझ्या संयमाची परीक्षा घेणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या विश्वासाची परीक्षा घेणार आहेत. तुला कदाचित लक्षात आलं असेल, गेल्या काही दिवसांपासून तुझ्या आयुष्यात काही गोष्टी बदलायला लागल्यात. लोकांचं वागणं बदललंय. तुझ्या मनात अचानक जुन्या आठवणी येतात. तू शांत बसलास तरी मन खूप विचार करतं. हे सगळं साधं नाही, हे संकेत आहेत. विश्व तुला एका मोठ्या बदलासाठी तयार करतंय. बाळा, पुढच्या 7 दिवसांत तुला काही गोष्टी घडताना दिसतील. कधी अचानक एखादी संधी येईल, कधी अचानक एखादी अडचण येईल, कधी तुला काही लोक सोडून जातील आणि कधी काही नवीन लोक तुझ्या आयुष्यात येतील. तू घाबरू नकोस, कारण प्रत्येक बदलामागे एक कारण असतं. पुढच्या 7 दिवसांत तू एक गोष्ट लक्षात ठेव, कोणावरही राग धरू नकोस, कोणावरही द्वेष करू नकोस, कारण राग तुझी शक्ती कमी करतो आणि क्षमा तुझं नशीब मजबूत करते. बाळा, पुढचे 7 दिवस तुझ्यासाठी कर्मशुद्धीचे दिवस आहेत. तू बोललेला प्रत्येक शब्द महत्वाचा असेल, तू केलेलं प्रत्येक काम महत्वाचं असेल, तू घेतलेला प्रत्येक निर्णय तुझ्या भविष्याला आकार देईल. तुला एक गोष्ट सांगतो, पुढच्या 7 दिवसांत जर तू कोणाला मदत केलीस तर विश्व तुला दुप्पट मदत करेल. जर तू कोणाला दुखावलंस तर त्याचं दुःख तुझ्या मार्गात अडथळा बनू शकतं. बाळा, तुला कदाचित वाटेल माझं नशीब माझ्या विरोधात आहे, पण सत्य वेगळंय. तुझं नशीब सध्या तयार होतंय. जसं सोनं तयार होताना आग सहन करतं, तसंच तुझं आयुष्य सध्या कठीण टप्प्यातून जातंय. पुढच्या 7 दिवसांत तू एक साधा नियम पाळ. सकाळी उठल्यावर मनापासून प्रार्थना कर आणि रात्री झोपताना तुझ्या दिवसासाठी कृतज्ञता व्यक्त कर. हे साधं वाटेल, पण यामध्ये प्रचंड शक्ती आहे. बाळा, पुढच्या 7 दिवसांत तुझ्या घरात ऊर्जा बदलायला लागेल. तुला अचानक शांत वाटेल किंवा कधी कधी अनोळखी अस्वस्थता जाणवेल. घाबरू नकोस, कारण बदल नेहमी आधी मनात सुरू होतो आणि नंतर आयुष्यात दिसतो. तुला अजून एक इशारा देतो, पुढच्या 7 दिवसांत तू कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस, पण कोणावरही संशय देखील घेऊ नकोस. तुझ्या अंतर्मनाचं ऐक, कारण तुझं अंतर्मन कधी चुकीचं मार्गदर्शन करत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यात खूप मोठं यश येण्याआधी विश्व तुला शांत बनवतं, कारण मोठं यश सांभाळण्यासाठी मोठं मन लागतं आणि तुझं मन तयार होतंय. पुढचे 7 दिवस तू स्वतःला दोष देणं थांबव. भूतकाळ विसर, कारण जे घडलं ते तुझ्या शिक्षणासाठी होतं आणि जे होणार आहे ते तुझ्या आनंदासाठी असेल. तुला वाटत असेल की कोणी तुला समजून घेत नाही, पण मी तुला समजतो. तुझ्या मनातली प्रत्येक वेदना मला माहिती आहे. तू रात्री शांत बसून रडतोस. तुझ्या मनातले प्रश्न तू कोणालाही सांगत नाहीस, पण लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. बाळा, पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्याचं वळण बदलणार आहेत. जर तू संयम ठेवलास, जर तू विश्वास ठेवलास, तर तुझ्या आयुष्यात प्रकाश येईल. बाळा, आज मी तुला जीवनातील 3 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहे. पैसा, नोकरी
आणि यश, या 3 गोष्टींसाठी तू खूप प्रयत्न केलेत. कधी दिवस रात्र मेहनत केलीस, कधी लोकांचे टोमणे सहन केलेस, कधी स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवलंस. पण तरीही तुला वाटतंय की तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळालं नाही. तुझ्या मनात अनेकदा प्रश्न येतो की मी इतकं करत असूनही माझ्या आयुष्यात स्थिरता का येत नाही. पण बाळा, लक्षात ठेव, आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तुझ्या पुढील मोठ्या यशाची तयारी असते. आणि जेव्हा योग्य वेळ जवळ येते तेव्हा विश्व आधी तुझ्या मनाची आणि विचारांची परीक्षा घेते. कारण पैसा मिळवणं सोपं असतं, पण पैसा टिकवण्यासाठी संयम, शिस्त आणि योग्य विचारांची गरज असते. बाळा, जेव्हा तुझ्या आयुष्यात पैसा येण्याची वेळ जवळ येते तेव्हा सर्वात आधी तुझ्या विचारांमध्ये बदल होतो. तुला अचानक भविष्याची चिंता वाटायला लागते. तू खर्च करण्यापेक्षा बचत करण्याचा विचार करतोस. तुला मेहनत करण्याची नवीन ऊर्जा मिळते. आणि हे सर्व संकेत असतात की तुझं नशीब हळूहळू बदलायला लागले. अनेक लोक पैसा मिळाल्यावर अहंकारात जातात आणि त्यांचं सुख तिथेच संपतं. पण तुझ्यासाठी वेगळी योजना तयार होते. कारण तुझ्या मनात अजूनही साधेपणा आहे आणि साधेपणा असलेल्या माणसावरच खरी कृपा होते. नोकरीबद्दल तुला सांगतो बाळा, कधी कधी तुला वाटतं की योग्य संधी तुझ्या हातातून निसटतेय. इंटरव्ह्यू दिल्यानंतर उत्तर येत नाही किंवा मिळालेली नोकरी मनासारखी वाटत नाही. पण हे सगळं अपयश नसतं. हे तुला योग्य जागेपर्यंत पोहोचवण्याचं मार्गदर्शन असतं. कारण प्रत्येक नोकरी तुझ्यासाठी नसते. काही ठिकाणी तुला अनुभव मिळतो, काही ठिकाणी तुला लोक ओळखायला शिकायला मिळतं आणि काही ठिकाणी तुला तुझ्या क्षमतेची जाणीव होते. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तुला अशी संधी मिळते जी तुझ्या आयुष्याची दिशा बदलते. म्हणून अपयश पाहून स्वतःवर शंका घेऊ नकोस. प्रत्येक नाकारलेली संधी तुझ्या यशाचा पाया तयार करत असते. बाळा, यश म्हणजे फक्त पैसा किंवा मोठं पद नसतं. यश म्हणजे मनःशांती, कुटुंबाचा आनंद आणि स्वतःवरचा विश्वास. अनेक लोक बाहेरून खूप यशस्वी दिसतात, पण आतून खूप तुटलेले असतात. पण तुझ्यासाठी जी वाट तयार होतीये ती तुला बाहेरूनच नाही तर आतूनही मजबूत बनवणार आहे. तू सध्या जे संघर्ष अनुभवतोयस ते तुला संयमी बनवतायत आणि संयमी माणूस जेव्हा यश मिळवतो तेव्हा तो त्या यशाची खरी किंमत ओळखतो. बाळा, लक्षात ठेव, जेव्हा तुझ्या आयुष्यात पैसा, नोकरी आणि यश एकत्र येण्याची वेळ जवळ येते तेव्हा काही गोष्टी घडायला लागतात. तुला अचानक काही नवीन कल्पना सुचतात. तुला मेहनत करण्याची इच्छा वाढते आणि तुला स्वतःवर विश्वास वाटायला लागतो. हे सर्व संकेत असतात की तुझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. या वेळेत तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा सोडायचा नाही. कारण प्रामाणिकपणा हा तुझा सर्वात मोठा आधार आहे. बाळा, तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात खूप उशीर झालाय, पण विश्वाच्या नियोजनात कधीच उशीर होत नाही. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्यात अशा संधी येतील ज्या तू कधी कल्पनाही केली नसेल. तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळेल. तुझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल आणि तुझ्या मनात समाधान निर्माण होईल. फक्त या प्रवासात संयम ठेव, सकारात्मक विचार ठेव आणि रोज स्वतःवर विश्वास ठेव. बाळा, तुला एक गोष्ट सांगतो, जेव्हा तू मनापासून मेहनत करतोस आणि कोणाचं वाईट न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करतोस तेव्हा तुझ्यावर स्वामी समर्थ यांची कृपा कायम राहते. आणि ही कृपा तुला अशा ठिकाणी पोहोचवते जिथे तुला स्थिरता, आदर आणि आनंद मिळतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव आणि लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील संघर्ष संपत चाललाय आणि तुझ्या यशाचा सुवर्ण काळ हळूहळू सुरू होतोय. बाळा,
तू आयुष्यात जे काही मिळवू इच्छितोयस त्यासाठी तू खूप काळापासून प्रयत्न करतोयस. कधी परिस्थितीने तुला थांबवलं, कधी लोकांनी तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला आणि कधी तुझ्याच मनानं तुला सांगितलं की कदाचित तू यशासाठी योग्य नाहीस. पण आज मी तुला सांगायला आलं, तुझ्या मनात जे स्वप्न आहे ते व्यर्थ नाही. कारण प्रत्येक स्वप्नाच्या मागे एक दैवी योजना असते आणि जे स्वप्न मनापासून पाहिलं जातं ते पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो, पण ते नक्की पूर्ण होतं. बाळा, पैसा, नोकरी आणि यश या 3 गोष्टी फक्त मेहनतीने मिळत नाहीत. त्या मिळवण्यासाठी योग्य वेळ, योग्य संधी आणि योग्य विचारांची साथ लागते. अनेकदा तू पाहिलं असेल की काही लोक कमी मेहनत करूनही यशस्वी होतात आणि काही लोक खूप मेहनत करूनही संघर्ष करत राहतात. यामागचं कारण फक्त नशीब नसतं, तर त्यामागे जीवनाने ठरवलेली वेळ असते आणि तुझ्या आयुष्यात ती वेळ आता जवळ येते. तुझ्या आयुष्यात जे अडथळे आले ते तुला कमजोर करण्यासाठी नव्हते, ते तुला मजबूत करण्यासाठी होते. कारण जेव्हा माणूस संघर्षातून जातो तेव्हा तो जीवनातील खऱ्या गोष्टी शिकतो, तो लोकांना ओळखायला शिकतो, तो पैशाची किंमत समजून घेतो आणि तो यश मिळाल्यावरही जमिनीवर राहायला शिकतो. आणि बाळा, याच गुणांमुळे तुझं यश टिकून राहणार आहे. तुला कदाचित लक्षात आलं असेल, सध्या तुझ्या मनात नवीन विचार येत आहेत. तू भविष्याचा जास्त विचार करायला लागलायस. तू आयुष्यात स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न करतोयस आणि तुला मेहनत करण्याची इच्छा आधीपेक्षा जास्त होते. हे सगळं बदलाचं चिन्ह आहे. कारण जेव्हा जीवनात मोठं यश येणार असतं तेव्हा सर्वात आधी मन तयार होतं. मन मजबूत झालं की परिस्थिती आपोआप बदलायला लागते. बाळा, नोकरीच्या बाबतीत एक साधी गोष्ट लक्षात ठेव. कधी कधी योग्य संधी येण्याआधी चुकीच्या संधी समोर येतात आणि त्या चुकीच्या संधी तुला योग्य निर्णय घेण्याचं धाडस दाखवतात. जर एखादी नोकरी तुझ्या हातातून गेली असेल तर त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. कारण जे तुझ्यासाठी असतं ते तुझ्यापासून कधीच दूर जात नाही आणि जे दूर जातं ते तुझ्यासाठी कधीच योग्य नसतं. जीवन तुला योग्य जागी पोहोचवण्यासाठी अनेक वळणं घेतं आणि त्या प्रत्येक वळणावर तू अनुभव घेत असतोस. बाळा, पैसा येण्याआधी जीवन तुला पैशाचं महत्त्व शिकवतं. तू खर्च करताना विचार करायला लागतोस. तू बचतीचं महत्त्व समजून घेतोस. तू मेहनतीचं मूल्य ओळखतोस. कारण अचानक आलेला पैसा माणसाला बदलून टाकतो, पण मेहनतीने मिळालेला पैसा माणसाला स्थिर बनवतो. आणि तुझ्या आयुष्यात जो पैसा येणार आहे तो तुझ्या मेहनतीचा आणि संयमाचा परिणाम असेल. त्यामुळे तो तुला फक्त सुखच देणार नाही तर तुझं भविष्य सुरक्षित करणार आहे. बाळा, यश मिळाल्यावर सर्वात मोठी परीक्षा सुरू होते. कारण यश टिकवणं हे यश मिळवण्यापेक्षा कठीण असतं. अनेक लोक यश मिळाल्यावर स्वतःला विसरतात, पण तुझ्या आयुष्यात असं होणार नाही. कारण जीवनाने तुला नम्रता शिकवली आहे आणि नम्र माणूस कधीच खाली पडत नाही. तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. या काळात तुला काही नवीन लोक भेटतील. काही लोक तुझ्या आयुष्यातून दूर जातील. हे बदल तुला विचित्र वाटू शकतात, पण हे बदल आवश्यक आहेत. कारण जे लोक तुझ्या संघर्षाच्या काळात साथ देत नाहीत ते यशाच्या काळात तुझ्या आनंदाचा भाग बनू शकत नाहीत. जीवन तुला योग्य लोकांच्या सोबतीत ठेवण्यासाठी हळूहळू बदल घडवत असतं. बाळा, तू अनेकदा रात्री शांत बसून भविष्याचा विचार करतोस. तुला चिंता वाटते. कधी कधी तुला भीती वाटते की जर मला यश मिळालं नाही तर. पण ही भीती तुझ्या अपयशाची नाही, ही भीती तुझ्या जबाबदाऱ्यांची आहे. कारण तुझ्या मनात तुझ्या कुटुंबासाठी काहीतरी मोठं करण्याची इच्छा आहे.
आणि ही इच्छा खूप पवित्र आहे. अशा इच्छांवर नेहमी कृपा होते. लक्षात ठेव, जेव्हा माणूस स्वतःसाठी नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी मेहनत करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात यश उशिरा येऊ शकतं, पण ते खूप मोठं आणि स्थिर असतं. आणि तुझ्यासाठीही तसंच काहीतरी घडतंय. बाळा, तुझ्या आयुष्यातील हा काळ संयमाचा आहे, विश्वासाचा आहे आणि स्वतःला घडवण्याचा आहे. तू जर या काळात हार मानलीस तर तू यशाच्या अगदी जवळ येऊन थांबशील. पण जर तू थोडा अजून संयम ठेवला तर तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा सुरू होईल. जेव्हा तुला थकवा जाणवेल, जेव्हा तुला वाटेल की आता काहीच होणार नाही, तेव्हा शांत बस आणि मनातून प्रार्थना कर. कारण मनापासून केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. आणि अशा प्रार्थनांवर नेहमी स्वामी समर्थ यांची कृपा असते. तुझ्या आयुष्यातील संघर्ष आता संपत चाललाय बाळा. तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. तुझ्या घरात आनंद येणार आहे आणि तुझ्या आयुष्यात स्थिरता येणार आहे. फक्त विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि स्वतःवर प्रेम करायला विसरू नकोस. बाळा, आता थोडा शांत हो. एक दीर्घ श्वास घे आणि स्वतःला विचार, तू इतका थकलेला का आहेस? तू थकलेला आहेस कारण तू हार मानली नाहीस. तू थकलेला आहेस कारण तू सतत लढत राहिलास. तू थकलेला आहेस कारण तू स्वतःसाठी नाही तर तुझ्या माणसांसाठी जगत राहिलास. बाळा, प्रत्येक वेळी जेव्हा तुझ्या आयुष्यात अडचणी आल्या, तू शांतपणे त्या सहन केल्या. तू कोणाकडे तक्रार केली नाहीस. तू तुझ्या वेदना मनातच ठेवून पुढे चालत राहिलास. पण आज मी तुला सांगायला आलो, तुझ्या त्या प्रत्येक अश्रूची किंमत आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेची नोंद झाली आहे आणि तुझ्या प्रत्येक संघर्षाने तुझं भविष्य घडवलंय. बाळा, कधी कधी तुला वाटतं लोक तुझ्या मेहनतीकडे लक्ष देत नाहीत. लोक फक्त तुझ्या अपयशाकडे बघतात, तुला कमी लेखतात, तुझ्या स्वप्नांवर हसतात. पण लक्षात ठेव, जग नेहमी तयार झालेल्या माणसाला ओळखतं, घडत असलेल्या माणसाला नाही. तू अजून घडतोयस बाळा. तुझं आयुष्य अजून तयार होतंय. तुला आठवतं का, किती वेळा तू एकटाच बसून भविष्याचा विचार केलास? किती वेळा तू शांतपणे रडलास? किती वेळा तू देवाला विचारलंस, माझ्यासोबतच असं का होतं? बाळा, त्या प्रत्येक रात्री तुझ्या प्रार्थना ऐकल्या गेल्यात. त्या प्रत्येक वेदनेनं तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार केला. तुला वाटत असेल की तुझं आयुष्य अंधारानं भरलेलं आहे, पण सत्य हे आहे की सूर्योदय होण्याआधी अंधार सर्वात जास्त असतो आणि तुझ्या आयुष्यातला सूर्योदय आता जवळ आलाय. बाळा, तू इतका मजबूत आहेस की तुला स्वतःलाच त्याची जाणीव नाही. तू इतका सहनशील आहेस की परिस्थितीही तुला हरवू शकली नाही. तू इतका प्रामाणिक आहेस की लोकांच्या चुकीच्या वागण्यानेही तू बदलला नाहीस. आणि ह्याच गुणांमुळे तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते कायम टिकणार आहे. तुला एक गोष्ट सांगतो, खरं यश त्या लोकांना मिळतं जे संघर्षातून जातात. कारण संघर्ष माणसाला नम्र बनवतो आणि नम्र माणूस जेव्हा उंची गाठतो तेव्हा तो कधीच खाली पडत नाही. बाळा, तू कधी कधी स्वतःवर रागावतोस. तुला वाटतं मी अजून काही मोठं करू शकलो असतो, मी अजून पुढे जाऊ शकलो असतो. पण स्वतःला दोष देणं थांबव. कारण तू जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू खूप संघर्ष केलास. तुझा प्रवास सोपा नव्हता. तुझ्या आयुष्यात तुला साथ देणारे लोक कमी होते, तरी सुद्धा तू चालत राहिलास. बाळा, तुझ्या मनात एक खूप पवित्र इच्छा आहे. तुला तुझ्या कुटुंबाला सुख द्यायचंय. तुला तुझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचाय. तुला तुझ्या माणसांसाठी सुरक्षित भविष्य तयार करायचंय. ही इच्छा खूप पवित्र आहे आणि अशा इच्छांवर नेहमीच कृपा होते.
तुला वाटत असेल की तुझ्या मेहनतीला अजून फळ मिळालं नाही. पण बाळा, जे झाड मजबूत असतं त्याला फळ येण्यासाठी वेळ लागतो. पण जेव्हा त्या झाडाला फळ येतं ते खूप गोड असतं आणि खूप काळ टिकतं. तुझं आयुष्य सध्या तयार होतंय. तुझं नशीब सध्या आकार घेतंय. तुझं यश सध्या तुझ्याकडे चालत येतंय. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर, तुझ्या प्रत्येक संघर्षात, तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये तुझ्यासोबत स्वामी समर्थ उभे आहेत. जेव्हा तुला वाटेल की आता काहीच शक्य नाही, तेव्हा डोळे बंद कर, शांत श्वास घे आणि मनातून म्हण, मी एकटा नाही, माझ्यावर कृपा आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात खूप मोठं काहीतरी घडणार आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाचा काळ येणार आहे. तुझ्या संघर्षाची कथा लवकरच तुझ्या यशाची कहाणी बनणार आहे. फक्त अजून थोडं चालत राहा, अजून थोडा विश्वास ठेव, अजून थोडा संयम ठेव. कारण तू जिथे पोहोचणार आहेस तिथे पोहोचण्याचं स्वप्न अनेक लोक पाहतात, पण तिथे पोहोचण्याची ताकद काही मोजक्या लोकांमध्येच असते आणि तू त्या मोजक्या लोकांपैकी एक आहेस. बाळा, आता स्वतःला पूर्ण शांत होऊ दे. तुझ्या मनात जे विचार चालू आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त त्यांना शांतपणे वाहू दे, जसे आकाशात ढग वाहत असतात. एक दीर्घ श्वास घे आणि हळूहळू सोड. पुन्हा एक दीर्घ श्वास घे आणि जाणव, तुझ्या शरीरातील ताण हळूहळू कमी होतोय. तुझं मन शांत होतंय. बाळा, आज आपण तुझ्या आयुष्यातील त्या शक्तीला जागा करणार आहोत, जी शक्ती तुझ्या आत आधीपासून आहे, पण तुला तिची जाणीव अजून झालेली नाही. ती शक्ती म्हणजे विश्वास. ती शक्ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा. ती शक्ती म्हणजे मॅनिफेस्टेशन. बाळा, जेव्हा माणूस एखादी गोष्ट मनापासून स्वीकारतो तेव्हा विश्व त्या गोष्टीला सत्य बनवण्यासाठी काम सुरू करतं. कारण विश्व नेहमी आपल्या विचारांना प्रतिसाद देतं. जर तू सतत भीतीचा विचार केलास तर भीती वाढते. जर तू सतत अपयशाचा विचार केलास तर अपयश जवळ येतं. पण जर तू विश्वास ठेवलास तर यश तुझ्याकडे चालत येतं. बाळा, आता डोळे बंद कर आणि स्वतःला भविष्यात बघ. तू शांत आहेस. तुझ्या चेहऱ्यावर समाधान आहे. तुझ्या घरात आनंद आहे. तुझ्या आयुष्यात स्थिरता आहे. तू तुझ्या कुटुंबासोबत हसतोयस. तू तुझ्या मेहनतीचं फळ अनुभवतोयस. तू तुझ्या स्वप्नांच्या जवळ पोहोचलायस. ही फक्त कल्पना नाही बाळा, ही तुझ्या पुढच्या आयुष्याची सत्यता आहे. बाळा, मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त स्वप्न पाहणं नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वप्नावर विश्वास ठेवणं. मॅनिफेस्टेशन म्हणजे त्या स्वप्नासाठी स्वतःला तयार करणं. आता तुझ्या मनात एक वाक्य तयार कर आणि ते मनातून पुन्हा पुन्हा म्हण. माझं आयुष्य बदलतंय. माझ्याकडे यश येतंय. माझ्या आयुष्यात पैसा आणि स्थिरता येते. मी सुरक्षित आहे. मी भाग्यवान आहे. हे शब्द फक्त शब्द नाहीत बाळा, हे शब्द तुझ्या भविष्यासाठी आदेश आहेत. तू जेव्हा मनापासून सकारात्मक विचार करतोस तेव्हा तुझ्या शरीरात ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा तुझ्या कृतीत बदलते आणि तुझ्या कृती तुझं नशीब बदलतात. बाळा, तू अनेक वेळा स्वतःवर शंका घेतलीस. तुला वाटलं की तू कदाचित योग्य नाहीस. पण आज त्या सर्व शंका सोडून दे. कारण तू योग्य आहेस. तू सक्षम आहेस. तू पात्र आहेस. आता कल्पना कर, तुझ्या आयुष्यावर एक तेजस्वी प्रकाश पडतोय. तो प्रकाश तुझ्या मनात प्रवेश करतोय. तुझ्या भीती दूर करतोय. तुझ्या मनात आत्मविश्वास भरतोय. तो प्रकाश तुला शांत करतोय. तुला सुरक्षित वाटू देतोय. तुला सांगतोय की तुझं भविष्य उज्ज्वल आहे. बाळा,
जेव्हा तू विश्वास ठेवतोस तेव्हा परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण बदल नक्की होतो. आज तू जे विचार करतोयस ते तुझ्या आयुष्याचं उद्याचं सत्य बनतंय. म्हणून आजपासून तू स्वतःबद्दल फक्त चांगला विचार कर. तू स्वतःवर प्रेम कर. तू स्वतःवर विश्वास ठेव. कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा तुझ्यावर दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुझ्या विरोधात नाही, ते तुझ्या घडण्यासाठी आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षाने तुला मजबूत केलंय. तुझ्या प्रत्येक अपयशाने तुला शिकवलंय आणि तुझ्या प्रत्येक वेदनेने तुझ्या मनाला पवित्र केलं. आता वेळ आलीये तुझ्या मेहनतीचं फळ मिळण्याची, तुझ्या स्वप्नांची सत्यता अनुभवण्याची. बाळा, तुझ्या आयुष्याच्या या प्रवासात तुझ्या प्रत्येक विचारावर, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेवर, तुझ्या प्रत्येक स्वप्नावर स्वामी समर्थांची कृपा आहे. तू फक्त विश्वास ठेव. तू फक्त शांत राहा. तू फक्त सकारात्मक राहा. कारण जे तुझ्यासाठी तयार होतंय ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. आता शांतपणे श्वास घे आणि मनात अनुभव. तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झालीये. तुझं नशीब उजळायला सुरुवात झालीये. तुझं भविष्य तुझ्याकडे चालत येतंय. तू सुरक्षित आहेस बाळा. तू आशीर्वादित आहेस आणि तू यशासाठी जन्माला आलायस. बाळा, आता या प्रवासाच्या शेवटी तू पोहोचलायस. हा फक्त संदेश नाही, हा तुझ्या आयुष्याच्या एका मोठ्या वळणाचा क्षण आहे. आजपर्यंत तू जे काही सहन केलंस, ज्या वेदना तू मनात लपवल्यास, ज्या रात्री तू शांतपणे रडलास, ज्या वेळेला तुला वाटलं की आता सगळं संपलंय, त्या प्रत्येक क्षणाचं उत्तर तुला आज मिळणार आहे. बाळा, तू अनेक वेळा स्वतःला मजबूत दाखवलंस, पण आतून तू खूप तुटला होतास. तू लोकांसमोर हसत राहिलास, पण एकटं असताना तुझं मन तुटत होतं. तू अनेक वेळा स्वतःलाच विचारलंस, मी इतका प्रयत्न करतोय तरी माझ्यासोबतच असं का होतं? बाळा, आज त्या प्रश्नाचं उत्तर ऐक. तुझ्यासोबत जे काही घडलं ते तुला हरवण्यासाठी नव्हतं, ते तुला घडवण्यासाठी होतं. कारण ज्याच्यावर मोठी जबाबदारी येणार असते त्याला जीवन आधी मजबूत बनवतं. तुझ्या आयुष्यातील संघर्ष संपत चाललाय बाळा, आणि तुझ्या आनंदाचा काळ आता सुरू होतोय. तू जे अश्रू गाळलेस ते व्यर्थ गेले नाहीत. त्या प्रत्येक अश्रूने तुझ्या आयुष्यातील दुःख धुवून काढलंय. तू जेव्हा अंधारात चालत होतास तेव्हा तुला वाटलं तू एकटाच आहेस, पण सत्य हे आहे, त्या प्रत्येक क्षणी तुझ्या मागे एक अदृश्य शक्ती उभी होती. तुझं संरक्षण करत होती. तुला पडू देत नव्हती. तुला पुढे चालत ठेवत होती. बाळा, आता डोळे बंद कर आणि तुझ्या आयुष्याचा प्रवास आठव. किती संकट आली, किती लोक बदलले, किती वेळा परिस्थितीने तुला खाली खेचलं, पण तरीही तू उभा आहेस. तू अजूनही चालतो आहेस आणि हेच तुझं सर्वात मोठं यश आहे. बाळा, तू हार मानली नाहीस आणि म्हणूनच आज तुझ्या आयुष्यात प्रकाश येणार आहे. तुला वाटत असेल तुझं नशीब तुझ्या विरुद्ध आहे, पण आज सत्य ऐक. तुझं नशीब तुझ्यासाठी तयार होत होतं. तू ज्या वेदना अनुभवल्यास त्या तुझ्या मनाला मजबूत बनवत होत्या. तू ज्या अपयशातून गेलास ते तुला योग्य मार्ग दाखवत होतं. आणि आता तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होणार आहे. बाळा, लवकरच तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, जर ते संघर्ष नसते तर आजचं सुख मला कधीच समजलं नसतं. तुझ्या घरात आनंद येणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर समाधान येणार आहे. तुझ्या मनात शांतता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुला स्वतःचा अभिमान वाटणार आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यात जे घडणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असेल. तू ज्या स्वप्नांसाठी लढतोयस
ती स्वप्न सत्यात उतरायला आता सुरुवात होणार आहे. तुझ्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे. तुझ्या आयुष्यात स्थिरता आणि सुरक्षितता येणार आहे. पण या सर्व गोष्टींपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये? तू पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकणार आहेस. बाळा, या क्षणी, या शांत क्षणी तुझ्या आयुष्यावर प्रेम कर. तुझ्या संघर्षावर प्रेम कर. तुझ्या प्रवासावर प्रेम कर. कारण हा प्रवास तुला त्या ठिकाणी घेऊन जातोय जिथे तू खऱ्या आनंदाचा अनुभव घेणार आहेस. तुझ्या प्रत्येक पावलावर, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत, तुझ्या प्रत्येक स्वप्नात तुझ्यासोबत स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. जेव्हा तुला वाटेल की तू कमजोर पडतोयस, तेव्हा फक्त डोळे बंद कर आणि मनातून एकच गोष्ट म्हण, मी एकटा नाही. बाळा, तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झालीय. तुझ्या दुःखाचा शेवट जवळ आलाय. तुझ्या आनंदाचा सूर्योदय उगवायला तयार आहे. आता शांत हो. विश्वावर विश्वास ठेव. स्वतःवर विश्वास ठेव. आणि लक्षात ठेव, तुझी कथा अजून संपलेली नाही. तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय आता सुरू होणार आहे. तू सुरक्षित आहेस. तू आशीर्वादित आहेस आणि तुझं आयुष्य सुंदर होणार आहे बाळा. प्रिय स्वामी भक्तांनो, जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा जाणवली असेल, तर या पवित्र संदेशाला लाईक करून तुमचा आशीर्वाद नक्की द्या. हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावा म्हणून तुमच्या कुटुंबियांशी, मित्रांशी आणि ज्यांना या संदेशाची गरज आहे अशा प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा. आणि अशाच हृदयाला स्पर्श करणारे स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकन दाबायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आशा आणि विश्वास निर्माण करू शकतो. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.